दिसतंय का? स्क्रीन दिसत नाही. दिसेल वेट. दिसतंय. पुन्हा एकदा करा मॅडम, पुन्हा एकदा करा. हो हो करते मी. प्रेझेंट नाव करून युअर एंटायर स्क्रीन. हा येस दिसतंय आता. हा दिसतंय जे ना? काही स्टुडंट आहेत, ओके. आता मॅडमचं जे प्रेझेंटेशन आहे त्या मॅडमच्या प्रेझेंटेशनला तुम्ही पिनचं बटन प्रेस करा. मॅडमच्या प्रेझेंटेशनला पिनचं बटन प्रेस करा तुम्ही. ठीक आहे? ओके ठीक आहे मॅडम, कंटिन्यू करा, नो प्रॉब्लेम. ओके चालेल. हा हा मला पहिल्यापासून परत जर घ्या मॅडम, म्हणजे जे तुमचं जे राहिलं होतं ना परत पहिल्यापासून शिकवा. ठीक आहे? ओके. हा मला आठवतच नाही की ऍक्च्युली कुठून मी हे झाले होते, ऑफलाईन गेले होते. नाही झालेली. डायरेक्ट नाही पण तुम्ही डायरेक्टच करा, पहिल्यापासूनच करा, नो प्रॉब्लेम. ठीक आहे? ओके ओके चालेल नो इश्यू. चालेल, बाय. ओके सर, थँक्यू. ओके सो बायोलॉजी प्लीज जर मला ना तुम्ही मध्ये मध्ये बोलत जा, म्हणजे आय गेट टू नो की तुम्ही मी आहे ऑनलाईन. ओके, कारण माझ्याकडे नेट ना वीक आहे. सो जस्ट कोणीतरी अनम्यूट करून सांगा येस येस बोला, म्हणजे मी कंटिन्यू करते. हो ठीक आहे मॅडम. ठीक आहे ना? ओके, तर मला वाटतं मी फर्स्ट स्लाइड मी सांगितलं होतं बायोलॉजीचं इम्पॉर्टन्स काय आहे. हे झालं होतं आपलं बायोलॉजीचं मिनिंग. हो झालेलं. झालंय ना? सॉरी हा, माझ्या इकडे आज ऍक्च्युली नेट खूप वीक आहे माझ्या इकडे. सो आय थिंक मी बॉटनी आणि झुऑलॉजी सगळं घेतलेलं आहे. मी डायरेक्ट सेकंड स्लाइड कंटिन्यू करते. मेटाबॉलिझम चालेल, कारण मला वाटतं इथे कनेक्शन लॉस झालं होतं. हो ओके, मध्ये मध्ये ना कोणीतरी येस बोलला जा, म्हणजे आय गेट टू नो की येस मी आहे म्हणून. चालेल? हो ओके. सो बायोलॉजी ऑलरेडी सांगितलं होतं की येस वी आर डिलिंग विथ द स्टडी ऑफ ऑर्गॅनिझमचा स्टडी करत आहोत. अँड देन मग सेकंड क्वेश्चन आहे की येस वन वी आर डिलिंग विथ द ऑर्गॅनिझमचा स्टडी करत आहोत, सो देन ऑन व्हॉट बेसिस वी कॅन डिफाईन द ऑर्गॅनिझम. सजीवांना कशाच्या आधारावर आपण डिफाईन करू शकतो, मतलब व्हॉट आर द डिफरंट वे. So the first way, or the first thing which is actually considered to define the organism, okay, is something called as a metabolism. So हॅलो मॅडम. मॅडम तन्मया. हा, मेटाबॉलिझम जे आहे दॅट इज बेसिकली दी कॉम्बिनेशन ऑफ टू प्रोसेसेस. दोन प्रोसेस आहेत किंवा दोन ऍक्च्युली इम्पॉर्टंट क्रायटेरिया कन्सिडर केले जातात टू डिफाईन द मेटाबॉलिझम. एक जे आहे त्याला नाव दिलं जातं कॅटाबॉलिझम and the other one is called as a anabolism. So what is a metabolism? Metabolism ला simple way मध्ये define करू शकता. We can define the metabolism. It is a process which is dealing with the catabolism and the anabolism. Okay, one is a catabolism, second one is a anabolism. So now we have to understand what is a catabolism. Now see here. Catabolism चा अर्थ काय घेतला जातो? It is a process of, ही प्रोसेस आहे. What kind of a process it is? It is a process where complex material get broken down into simple form. ओके, जे कॉम्प्लेक्स मटेरियल असतात ते सिंपल फॉर्म मध्ये ब्रोकन डाउन होतात किंवा तोडले जातात. So what is the example? Now see the example I have given. Sugar get broken down into the glucose. जर माहिती असेल आपण जे शुगर खातो, मतलब जे आपल्या घरामध्ये जी साखर आहे, that sugar is basically the sucrose. त्याचं सायंटिफिक नेम आहे सुक्रोज. Okay, so sucrose is actually different from the glucose. So what we are doing, जेव्हा आपण ती साखर खातो, when we are eating the sugar, okay, the sucrose is actually get broken down into the glucose. आपल्या बॉडीला जे एनर्जी देणारा घटक आहे, the one which gives us the energy, ज्याच्यापासून आपल्याला एनर्जी मिळते, तो आहे ग्लुकोज. and that glucose we are getting from the sucrose. आणि आता आपण त्याचं स्ट्रक्चर कन्सिडर केलं. सपोज वी कन्सिडर द स्ट्रक्चर. सो जे ग्लुकोज असतं, दॅट ग्लुकोज इज बेसिकली द हेक्सागन रिंग. ओके, अशा स्वरूपाची रिंग असते. दॅट इज बेसिकली द स्ट्रक्चर. जर ग्लुकोज आहे तर ग्लुकोज काहीतरी असं असतं. ओके, दिस इज कॉल्ड एज अ हेक्सागन, किंवा आय थिंक मराठीमध्ये त्याला षटकोन बोलतात. इट हॅज गॉट 6 हो अँगल. सो ग्लुकोज जे आहे ते हेक्सागन मध्ये असतं. आणि ते जर मी सुक्रोज कन्सिडर केलं, तो सुक्रोज जो आहे, सुक्रोजचा ए फूड आहे. काय झालं?
सुक्रोज जे आहे, सुक्रोज इज बेसिकली द कॉम्बिनेशन ऑफ 2 ग्लुकोज. सो सुक्रोजची जी रचना आहे त्याच्यामध्ये 2 ग्लुकोज असतात. सो नाउ जस्ट कन्सिडर द स्ट्रक्चर. ओके, जी सुक्रोज आहे, दॅट सुक्रोज बेसिकली हॅव दी 2 ग्लुकोज इन इट, मतलब इट इज अ कॉम्प्लेक्स, आणि त्याच्यापासून एक सिंगल ग्लुकोज जो आहे तो तयार केला जातो. सो दॅट इज अ प्रोसेस. ती प्रोसेस कन्सिडर केली जाते. सो therefore we have to consider when we are dealing with the catabolism, so something which is complex is broken down into the simple form. एक्झाम्पल लक्षात ठेवा, शुगर विल ब्रोकन डाउन इनटू दी ग्लुकोज. मतलब दिस प्रोसेस आहे ना, साध्या भाषेमध्ये बोलू शकतात चॉप डाउन प्रोसेस. तोडण्याची प्रक्रिया, वी आर चॉपिंग डाउन समथिंग विच इज कॉम्प्लेक्स, विच इज बिगर, दॅट बिगर इज अ चॉप डाउन इनटू दी स्मॉलर वन. ते स्मॉलर वन मध्ये चॉप डाउन केलं जातं किंवा कापलं जातं. सेकंड जे आहे, जे इथे इन्क्लूड केलं जातं, दॅट इज अ anabolism. Okay, it is a anabolism. So what is anabolism? Now what you have understood about the catabolism, the exactly different definition you have to consider for the anabolism. Different definitions जे आहे ती anabolism साठी कन्सिडर करावे लागते. So now what is anabolism? Catabolism मी काय सांगितलेलं आहे, कॅटाबॉलिझम जे आहे त्याच्यामध्ये देर इज अ चॉपिंग डाउन प्रोसेस, सिंपल मटेरियल तयार होतं. सो व्हॉट इज अ anabolism? Anabolism is basically the synthesis process. There is a synthesis of what? So there is a synthesis of complex material from the simple form. जे सिंपल मटेरियल आहे म्हणजे आता ग्लुकोज आहे, तो ग्लुकोज पासून सुक्रोज तयार होतो. दॅट इज अ प्रोसेस विच इज ऍक्च्युअली इन्क्लुडेड अंडर दी समथिंग कॉल्ड एज anabolism. So always remember, जर ते मेटाबॉलिझम आहे, काय झालं कोणी? हॅलो. हा, हा, स्टॉप झालं. माझा आवाज ब्रेक होतोय का? आता आहे सर. नाही आता ऐकू येत आहे? ते हो प्रेझेंटेशन दिसतंय, मी स्लाइड शो हो मध्येच एक्सपेक्ट केलंय. ओके चालेल, मी स्लाइड शो नाही करत, असं करेल म्हणजे मला कळेल. ओके, आणि मध्ये मध्ये मी चेक करत जाईल, जर आवाज येत नसेल तर प्लीज मला सांगा. ओके, दिसतंय ना, येतोय म्हणजे मॅडम. दिसतंय ना प्रेझेंटेशन? हो. ओके चलेगा, आ जाओ. सो व्हॉट इज अ कॅटाबॉलिझम अँड द anabolism, जस्ट कन्सिडर. सो मेटाबॉलिझम जे आहे ते कॅटाबॉलिझम आणि anabolismचं बनलेलं आहे. ओके, इट इज अ मेड अप ऑफ दीज टू. आणि याला जर कन्सिडर केलं, सो फॅक्ट आहे की द कॅटाबॉलिझम जे असणार आहे ते प्रोसेस, त्याच्यामध्ये ब्रेकडाऊन प्रोसेस होते. anabolism मध्ये सिंथेसिस होते. पण देयर इज अ सिंथेसिस म्हणजे प्रोडक्शन होते. सो जस्ट सी दिस डायग्राम, या डायग्रामला तुम्ही बघू शकता. सी दिस डायग्राम, हा जो डायग्राम आहे या डायग्राम मध्ये मी दाखवले कॅटाबॉलिझम. लार्ज मॉलिक्यूल आहे तो तुटलाय, त्याच्यापासून स्मॉल मॉलिक्यूल्स तयार केले. आणि सी द anabolism, anabolism मध्ये स्मॉल मॉलिक्यूल्स कंबाईन झाले आणि लार्ज मॉलिक्यूल तयार झालं. सो ती डेफिनेशन लक्षात ठेवायची. when there is a catabolism, there is a breakdown or chopping down process. When there is a anabolism, there is a synthesis of the complex material from the simple form. तो जे काही सिंपल मटेरियल आहे त्या सिंपल मटेरियल पासून जे कॉम्प्लेक्स मटेरियल आहे ते तयार होतं. सो फर्स्ट वे, when we are defining the organism, we have to consider the first part, that is a metabolism. सो मेटाबॉलिझम कन्सिडर केलं जातं. दिस इज व्हेरी सिम्पल आहे. एक्झाम मध्ये तुमचे येऊ शकतं डिफाईन और डिफरन्शिएट बिटवीन, असे क्वेश्चन येतात मोस्ट कॉमनली. सो डिफाईन मध्ये आलं व्हॉट इज कॅटाबॉलिझम, anabolism, येस, तुम्हाला ही जी डेफिनेशन आहे ती तुम्हाला तुमच्या वर्ड्स मध्ये लिहायची असते. सो यू कॅन यूज एनी वर्ड, ब्रेक डाउन प्रोसेस, चॉपिंग डाउन प्रोसेस, बट कॉम्प्लेक्स इनटू द सिम्पल. अँड anabolism सिम्पल इनटू द कॉम्प्लेक्स, दॅट इज अ बिल्डिंग अप प्रोसेस. बिल्डअप होत आहे म्हणजे निर्मिती केली जाते. इट इज अ सिंथेसिस. Okay, so the first property that we on the basis of the organisms are defined, that is a metabolism. समजलं? हो मेटाबॉलिझम मध्ये एकच एक्झाम्पलला तुम्ही उलटा करू शकता. शुगर पासून ग्लुकोज तयार होते आणि ग्लुकोज पासून शुगर तयार होते. येस, वाइस वर्सा. ओके, when the sugar is broken down into the glucose, catabolism है. The glucose combined together to form the sucrose, anabolism है. And both the process together is known as the metabolism. Cata plus ana is equal to meta.